12 वाजल्यापासून आम्ही सोसायट्यांना निवेदन देऊन सर्व टँकर बंद केलेले आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही जिल्हाधिकारी जितेंद्र रोडी साहेब आणि मनोज पाटील साहेब यांना दिलेले आहेत. आम्हाला जो प्रत्येक ट्रिपला 1500 रुपयाचा फाईन पडतोय, त्याच्यामुळे आम्ही तो फाईन खिशातनं भरू शकत नाही. त्याच्यामुळे हा आम्ही संप पुकारलेला आहे. त्याच्यानंतर जे लोकप्रतिनिधींनी आम्हाला तिथे जाऊन व्हिडिओग्राफी करून जे काही बदनामी केली जाते, माफिया अटॅक दिला जातोय, त्याच्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. आणि इथून पुढे आमची भूमिका तीच राहील की या सगळ्या गोष्टींवरती कारवाई जर झाली तर आम्ही नक्कीच संप बंद करू. आणि संपामधलं मेन रिझन हेच आहे की 1500 रुपये प्रत्येक ट्रिपला फाईन. तो जरी बंद केला तरी आम्ही आता टँकर चालवायला तयार आहे. काय परिणाम होणार आहे? उद्या पाणी पण बंद नाही, गुरुवार आहे आणि उद्या तुमचे टँकर पण. आम्ही कोणाची नाचिक्की करायला आलेलो नाही. आम्ही उद्या पण आता पण पाणी पुरवतो. पण मी मगाशीच बोललो की तुम्ही ग्वाही द्या, सोसायटीने ग्वाही द्या की 1500 रुपये फाईन पडला तर आम्ही खिशातनं देतो. त्याच्यामुळे सोसायटीलाही पाण्याची गरज आहे, आम्हालाही धंद्याची गरज आहे. आमच्या प्रमाणे त्यांनाही गरज आहे. म्हणून आम्ही सोसायटीला निवेदन दिलं की आम्ही तुम्हाला जर काय त्रास देत असेल तर ते तुम्ही मेल मार्फत कळवा. आणि तुम्हाला आमची गरज आहे, आम्ही जर चुकीचं काय करत नाहीये तर तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवा. आम्ही असं त्यांना मेल हे केलेलं आहे, पत्रक दिलेलं आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, शासनाने प्रत्येक गाडीला स्पीड गव्हर्नर बसवलेलं आहे. स्पीड गव्हर्नर मुळे टँकरचं एक स्पीड लिमिट असतं. पण आता आम्ही सांगितलं, आम्ही सगळ्या टँकर मालकांनी येतो, आम्ही जबाबदारी घेतोय ती. नक्कीच सांगितलं की संघटना म्हणून अशी जी चुकीचं काम करतात त्याच्यावर किती कारवाई केली? मी मगाशीच सांगितलं, आम्ही आमची कोणतीही संघटना नाही. आम्ही आता सर्व टँकर मालक एकत्र आलो याच कारणाने की आम्हाला त्रास होते. आणि आम्ही ज्यावेळेस एकत्र आलो त्यावेळेस पहिला अजेंडा आमचा हा होता की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टींना आम्ही कोणी समर्थन करणार नाही. आम्ही डायरेक्टली ठरवले की ज्या टँकरचा ड्रायव्हर दारू पिऊन चालवत असेल त्या टँकरलाच बॉयकॉट करायचं. त्या मालकालाही सांगायचं तेव्हा तो उद्यापासून गाडी रस्त्यावरती उतरू नको. नक्कीच पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरचा जो टँकर फिलिंग पॉईंट आहे तो महानगरपालिकेचा आहे. ती जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेचे तिथं किती अधिकारी होते त्यांनी या गोष्टींवरती चाप बसवला पाहिजे. एकतर ते ऑलरेडी पाणी पुरू शकत नाही, असं जर चालत असेल तर त्यांच्यावरती त्यांनीच कारवाई करावी. नाही नाही, आमचे वैयक्तिक फिडर पॉईंट आहे, आमचे बोरिंगचे पॉईंट आहेत. आम्ही युजेबल वॉटर सप्लाय करतो. जबाबदारी आहे, काही झालं ड्रायव्हरची जबाबदारी आहे. तुम्ही आता सर्व टँकर मालक एकत्र आहात तर तुमची जबाबदारी काय आहे? आमची जबाबदारी ही आहे की इथून पुढे कोणत्याही टँकरचा चालक दारू पिऊन जर चालत असेल तर त्या टँकरच्या चालकाचा आम्ही आता लिहूनही दिलंय तसं लेखी की त्या टँकरच्या चालकाची पूर्ण आमचे जेवढे पुणे शहरातले टँकर मालक यांच्याकडे व्हायरल करणार. त्या टँकर चालकाला तिथून पुढे कोणीही ड्रायव्हर म्हणून ठेवणार नाही. तुम्ही आता मगाशी म्हणाला तुम्ही एकत्र आलात तर आता संघटना म्हणून यापुढे एकत्र येणार या विषयात एकत्र आलो नाही. आम्ही सर्व मालक म्हणून आम्ही एकत्र राहू. ज्या ज्या वेळेस चुकीच्या गोष्टी आमच्या विरोधात होतील त्यावेळेस आम्ही एक येऊ. आम्हाला कोणतीही संघटना वगैरे करायची नाही. संघटना आलं की संघटनेला परत माफियाचा टॅग आणणार. संघटना येते, सर्व टँकर एकत्र येतात, प्रेशराईज करतात. आम्हाला कोणालाही प्रेशराईज करायचं नाही. आमचं कर्तव्य आम्ही करू. आम्हाला कोणाला संघटना करून प्रेशराईज करायचं. नाही, माफिया हा शब्द तुम्ही म्हणताय की त्याच्यामुळे आलाय, पण कोण म्हटलं? कोणता टँकर आम्ही अडवलाय? काय होतंय तुम्हाला सांगतो. आता नाही नाही नाही, नक्कीच. आता मला सांगा, माझं जर फिडिंग पॉईंट जो आहे तो 2 किलोमीटरवरती, तर मला एक रेट परवडणार आहे. बाहेर नाही येणाऱ्या माणसाला तो रेट परवडणार नाही, तो रेट जास्त येणार आहे. त्याच्यामुळे तो तिथे चालूच शकत नाहीये. आम्ही कोणाला अडवलेलं नाहीये. माझ्या फिडिंग पॉईंट नक्कीच त्यांनी यावं. आम्ही कोणालाही अडवलं नाही. आज कोणता टँकरवाला आहे त्यांनी आम्हाला सांगावं की बाबा आम्ही ह्या पॉईंट वरती यायला दुसऱ्या आमच्या कोणत्या तरी सोसायटीमध्ये कुठल्या दुसऱ्या टँकरला यायला अडवलेले. आता इव्हन मी तुम्हाला सांगतो, Cloud9च्या रहेजा भागामध्ये माझा टँकर कधी जात नव्हता. तिथं कॅपेबिलिटी एखाद्या टँकरवाल्याची नव्हती. त्या सोसायटीने मला स्वतःहून अप्रोच केलं की तुम्ही करू शकता का.
मी केलं, मला तिथल्या टँकरवाल्यांनी अडवलं नाही कोणीच, म्हटले नाही की बाबा तुम्ही तिथं टाकू नका, मी टाकतोय म्हणून. जर कॅपेबिलिटी नाहीये सोसायटी, आम्ही सोसायटीला कधीच म्हणत नाही की आमचा टँकर घ्या. सोसायटीला पाणी नाही आल्यावरती सोसायटी आम्हाला अप्रोच करते. नाही, मग अशा ठिकाणी पुणे महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे. पण टँकर मालक मी तुम्हाला मगाशीच बोललो की कोणत्याही सोसायटीने येऊन पुढे येऊन सांगावं की आमच्यापैकी कोणता टँकर चालक आहे तो तिथं कुठल्या तरी महानगरपालिकेची लाईन ब्लॉक केलेली आहे किंवा दुसरा कोणता तरी महानगरपालिकाचा टँकर येऊन देत नाही, असं जर कुठं होत असेल ना तर आमच्यातल्याही कुणावरती कारवाई करू शकतो ना. सर, पण यात तुम्ही मालक म्हणून तुमची भूमिका मांडताय, तुमचं ठीक आहे, तुमचं काम चांगलं असेल, पण इथं तुम्ही ऍज अ पुणे शहरातील सर्व टँकर मालक म्हणून सांगता माहिती देतात. तुमच्यातले जे मालक किंवा तुमच्यातले जे टँकर चालक आहेत त्यांची तक्रारी आहे ना, ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. आम्ही एक्सेप्ट करतो ना. मी तुम्हाला तेच सांगितलं की प्रत्येक ज्याची कोणाची तक्रार आहे त्याच्यामध्ये जर तो दोषी आढळल्यावरती पोलिसांनी कारवाई करावी. पण आज जो एक जाचक नियम आहे त्या जाचक नियमामुळे आता आमचे सगळ्यांचे टँकर रस्त्यावरती उतरल्यावरती जर 1500 रुपये फाईन पडणार असेल त्या जाचक नियमाच्या विरोधात आलेले. बरं ठीक आहे, तो नियम असताना जर आम्ही फाईन भरायला कॅपेबल नाही आणि मग आम्ही टँकर बंद ठेवले तर ती आमची चुकी आहे का? आम्हाला जर तो भुर्दंड पडत असेल तर ती आमची चुकी आहे का? तरी पण फाईन भरून पण आम्ही टँकर पुरवायचे, नाही पुरवले तर आम्ही माफिया. याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक म्हणजे टँकर पाठवले तरी आम्ही माफिया, नाही पाठवले तरी माफिया. म्हणजे ज्यावेळेस खरंच कोविडच्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस आम्ही पाणी पुरवलं, त्यावेळेस कोणी नाही म्हटलं की बाबा जलसेवा प्रदाता येते, याही वेळेस आता आम्हाला पाणी पुरवतात येत. म्हणजे तुम्ही आता एक नाण्याची एकच बाजू बघताय. नाण्याची दुसरी अशी बाजू आहे की महानगरपालिका कॅपेबल नाहीये पाणी पुरवायला, त्याच्यामुळे हे लोक अप्रोच करतात आम्हाला. आमचा धंदा आम्ही उद्या बंद करू जर महानगरपालिकेने तिथं पाणी पुरवलं तर. पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं 14 TMC चे मंजुरी असताना 22 TMC हे येते, एक धरण अजून बांधायला लागेल. त्याच्यासाठी कोणतं सरकार प्रयत्न करतंय? कोणच नाही करत आहे. बरं धरण बांधलं तर तिथपर्यंत लाईन तर गेले पाहिजेत. आणि आता याच्यामध्ये म्हणतात की नगरसेवकाची, आमच्या कोणत्याही टँकर चालकांचं नगरसेवकांशी कुठलेही संबंध नाही. आम्हाला आज सकाळपासून कितीतरी नगरसेवकांचे फोन आलेत की तुम्ही संप बंद करा. आम्ही नगरसेवकांनी सांगितलं आम्ही तुम्ही बोलताल त्या सोसायटीला ट्रिप टाकतो, आम्हाला संप नाही करायचा. पण जो फाईन पडणार आहे तो 1500 तुम्ही तुमच्या खिशातनं आम्हाला पाठवा, काहीच अडचण नाहीये. आणि आजही आमचं एवढंच म्हणणं आहे की जर सोसायटी एक्सेप्ट करत असेल तुम्हाला त्या ट्रिपला 1500 रुपयाचा फाईन पडला तर आम्ही देऊ, आम्ही लगेच सोसायटीला टँकर टाकून टाकू. 1500 रुपये फाईन आणि ते तुम्ही गव्हर्नमेंटला भरा आणि आमचा जो काय रेट आहे तो आम्हाला द्या.